नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आज आपण आता एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रात वसई विरार ही महानगरपालिका येत असते आणि आता इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर सक्षम गतिमान करायची असेल तर नगरपालिकेची परिवहन सेवा ही चालू आहे. आणखीन त्यात कमकुवत आहे सेवा. लोकसंख्येचा जर काय भार बघितला तर तिथं अजून 100 बसची आवश्यकता आहे. तसं आपण शासनाकडं ह्या 3 वर्षात जवळजवळ 5-6 वेळ पत्र लिहिलेले आहेत. तशी त्यांना मंजुरीही मिळालेली आहे. असं काही नाही, त्यांनी तशा ट्रायल बेसिसवरती मध्ये 2-3 गाड्या बघितल्या. पण आम्ही त्यांना एक विनंती केलेली आहे की इथं तुम्हाला 100 गाड्या ह्या अत्यावश्यक आहेत. आणि वसई विरार महानगरपालिकेनं इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम गतिमान किफायतशीर करण्यासाठी विरार पूर्व, विरार पश्चिम, वसई पूर्व, वसई पश्चिम, नायगाव आणि नालासोपारा पूर्वेला आणि नालासोपारा पश्चिमेला अशा सर्वसाधारणपणे 6 ते 7 एकराच्या भूखंड हे आरक्षित करा. आणि ते परिवहन सेवेच्या बससाठी तिथं ही 5-6 आगारं तुम्हाला बांधावे लागतील. म्हणजे जरा मुंबईच्या BSTची बस जरी आली तरी त्या आगारातून तिचं बस परिवर्तन होईल. ठाणा महापालिकेची बस जरी आली तर बस थेट तिथनं बसला योग्य अशी दिशा मिळेल आणि इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम गतिमान किफायतशीर होईल. आणि आम्ही आता मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांनाही मी पत्र परवा दिलेलं आहे की काही त्या भागाचं निरीक्षण करून की इथं जर पायाभूत सुविधा करायचं म्हणलं तर राज्य शासनानं, आता महापालिका ती जरा थोडी आर्थिकदृष्ट्या कमकुवतच आहे, मी तर हे म्हणत नाही, पण बस आगारं बांधण्यासाठी किंवा काय बसची संख्याचं मूलधन अशा स्वरूपात त्यांना 50 करोड रुपये ह्या परिवहन सेवा सुधारण्यासाठी तात्काळ ते मंजुरी करा आणि वर्ग करा. पण ते कशासाठी, त्यांना दुसऱ्या कुठल्या ह्याला ते वापरता येणारच नाहीत. त्यांनी तिथं बस आगारं उभी करणं आणि अद्ययावत बस आगारं जर बांधली तिथं 250 ते 150 गाड्यांची कपॅसिटी असणारी, त्यांचं वर्कशॉप असणारं, की अशा पद्धतीची आगारं बांधणं हे फार तिथं काळाची गरज आहे. लोकसंख्या मोठ्या पद्धतीनं वाढत आहे आणि इथं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम झाली पाहिजे. ह्याच अट्टीवरती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, वित्तमंत्री अजित पवार साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांना आम्ही पत्र दिलेले आहेत की यांना लवकरात लवकर ही परिवहन सेवा सुधारण्यासाठी राज्य शासनानं हे 50 करोड रुपये द्यावेत. ह्याच्यात त्यांनी ह्यांच्या कुठल्याही कामासाठी तो पैसा वर्ग करता येणार नाही, पण परिवहन सेवा सक्षम करण्यासाठी, बस आगारं बांधण्यासाठी आणि मग मुंबई महानगर क्षेत्रातल्या बस, जरी मुंबईच्या बसचे मार्ग चालू झाले तर तिथंच्या रात्री बस मुक्कामला राहतील, तिथूनच त्या बस इकडं तिकडं सुटतील. म्हणजे इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारली पाहिजे आणि किफायतशीर दर झाली पाहिजे. आणि वसई विरार नगरपालिकेच्या परिवहन सेवेचं भाडंही मुंबईच्या धर्तीवरती म्हणजे AC बससाठी 6 रुपये, 0 ते 5 किलोमीटरपर्यंत 6 रुपये आणि पुढचाही समान टप्पा असेल, 5 किलोमीटरचा टप्पा असेल आणि समान भाड्यात, म्हणजे फक्त पैसे पूर्णांकात द्यायचे. म्हणजे पुढच्याही 5 किलोमीटरचे 6 रुपये, म्हणजे 5 किलोमीटरच्या पुढे आणि 10 किलोमीटरपर्यंत अशा अंतराचं 6 रुपये. आणि ह्याच्यात बालपोषण आहार वगैरे भरावा लागतो, GST भरावा लागतो. म्हणजे ते भाडं पूर्णांकात दिलं. जर तुम्ही 10 किलोमीटरपर्यंत गेला किंवा 9 किलोमीटरपर्यंत गेला तर त्या AC बसमधनं 13 रुपयेचंच तुम्ही जाल. आणि ह्या इलेक्ट्रॉनिक बस आता तुम्ही घ्या आणि ही आगारं बांधा. त्यासाठी वसई विरार महापालिकाच्या परिवहन सेवेसाठी 50 करोड रुपये शासनानं तात्काळात लवकरात लवकर मंजूर करावेत. पण महापालिकेला तो कुठल्याही ह्याला पैसा वापरता येणार नाही, फक्त निव्वळ परिवहन सेवेसाठी. म्हणजे जे तुमची 2-4 आगारं बांधून इथली सेवा सुधारण्यासाठी ठाणा महापालिकेची परिवहन सेवेच्या बससुद्धा येतील, मुंबईच्या BSTच्या बस येतील, मीरा भाईंदर परिवहन सेवेची बस एक मार्ग चालू करेल आणि त्यातून जनतेला किफायतशीर दरात ही प्रवासी वाहतूक घडेल. आणि आता शासनानं इतर कुठल्या योजना, फुकटच्या योजना राबवण्यापेक्षा शासनानं ह्या परिवहन सेवेला
तात्काळ बळ द्यावं म्हणून तसं आम्ही रितसरच पत्र दिलेलं आहे आणि ते लवकरच त्यांना मिळतील असं. परंतु त्यांची जी बस घेण्याची प्रक्रिया रेंगाळलेली आहे. मध्यंतरी मला वाटतं 4 महिन्याच्या पूर्वी त्यांनी बसच्या ट्रायल वगैरे घेतल्या, परंतु ती अजून पडलेली तशीच रेंगाळत पडलेली आहेत. बस 4-5 आल्या होत्या, त्यांनी बघितलं ट्रायल वगैरे घेऊन त्याच्यात सुधारणा करून त्यांनीसुद्धा लवकरात लवकर आपल्या वसई विरार नगरपालिकेच्या 100 बस ह्या वाढवणं गरजेचं आहे आणि राज्य शासनानं तात्काळ त्यांना 50 करोड रुपये ह्या परिवहन सेवा सुधारण्यासाठी 5 आगारं बांधण्यासाठी ह्या विशिष्ट अट्टीवरती आणि 100 बस घेण्यासाठी मूलधन म्हणून जे बस आगारासाठी जेवढे खर्च येतील तेवढे आणि बाकीचं मूलधन म्हणून थोडं त्या बसचं 20%, 10% हे राज्य शासनानं त्यांना मदत केली तर निश्चित वसई विरार नगरपालिकेतली परिवहन सेवा ही सक्षम होईल, गतिमान होईल, किफायतशीर दरात होईल आणि नगरपालिकेच्या हद्दीत परिवहन सेवा करणं, दिवाबत्ती करणं हे महापालिकेचं आद्य कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी राज्य शासनानं ह्यांना 50 करोड रुपये द्यावेत म्हणून आम्ही माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, माननीय अजित पवार साहेब वित्तमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं आपण पत्र दिलेले आहेत. लवकरात लवकर ही सेवा सुधारण्यासाठी, जलदगतीनं सेवा होण्यासाठी लवकरात लवकर तिथली 5 आगारं तयार करण्यासाठी हे पैसे त्यांना लवकरात लवकर देणं गरजेचं आहे असं आम्ही त्या पत्रात म्हटलेलं आहे. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही ऐकत राहा, पूर्ण ऐकत जावा आणि एकमेकाला शेअर करत जावा. लोकांना जर काही कायदे कळाले तर लोक चांगल्या कामासाठी पुढे येतात आणि लोकांना त्याच्यासोबत मार्ग मिळतो. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा. धन्यवाद.